नमस्कार, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आज आहे देवाचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची जयंती। विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची विशेष पूजा केली जाते। तर तसेच विश्वकर्मा जयंतीच्या तारखेबाबत मतभेद असतात। हा सण उत्तर भारतात फेब्रुवारीमध्ये तर दक्षिण भारतात सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो। तर आज 10 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे। तर विश्वकर्माजींनी त्रेतायुगात सुवर्ण लंका बांधली, पुष्पक विमान तर द्वापर युगात द्वारका शहर बांधले। याशिवाय देवतांचे महाल, रथ आणि शस्त्रेही विश्वकर्मानेच तयार केल्याने सांगतात। विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रामध्ये बरीच मतमतांतरे आहेत। पुराणे व महाभारतात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पक शास्त्रज्ञ मानले जाते। ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन अवजारे शोधली। सूर्यशक्तीचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रांसाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजयरथ निर्माण केला। विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्रशस्त्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी। घर बांधणारे, फर्निचर बनवणारे तसेच यंत्रसामग्रीशी आणि कारखान्यांशी निगडीत लोकांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे। या सर्व लोकांसाठी विश्वकर्मा जयंती हा मोठा सण असतो। विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विष्णुदेवासह विश्वकर्मा यांची प्रतिमा स्थापन करावी। दोन्ही देवतांना हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, वस्त्र, फुले अर्पण करावेत। पिठाची रांगोळी काढून त्यात 7 प्रकारची धान्य ठेवावीत। त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा। विष्णुदेव आणि विश्वकर्मा यांची प्रार्थना करावी। धूप दीप अर्पण केल्यानंतर ऋतुकालोद्भव फळे, मिष्टान्न, पंचमेवा, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवावा आणि विश्वकर्मांची आरती करावी। अशी पूजा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी करावी। एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्माचे पुत्र वास्तुदेव आहे। वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत। स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषींचे 8वे पुत्र प्रभास होते। प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला। भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत। तर महाभारतातही विश्वकर्म्याचा उल्लेख आढळतो। वराह पुराणानुसार ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली। अशा अनेक कथा विश्वकर्मांच्या जन्माबाबत केलेल्या आहेत। यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली। महर्षी दधीची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वज्र निर्माण केले अशी मान्यता आहे। या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला। वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले आहे। असा विश्वास आहे की असुर मल्यवान, सुमाली आणि माली यांनी विश्वकर्माला असुरांसाठी एक विशाल इमारत बांधण्याची विनंती केली होती। या 3 असुरांची प्रार्थना ऐकून विश्वकर्मांजींनी समुद्रकिनारी असलेल्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर सोन्याची लंका बनवली। दुसरी मान्यता अशी आहे की सुवर्णलंकेचा राजा कुबेरदेव होता। रावण हा कुबेरदेवाचा सावत्र भाऊ होता। जेव्हा रावण शक्तिशाली झाला तेव्हा त्याने त्याचा भाऊ कुबेराकडून सुवर्णलंका हिसकावून घेतली। विश्वकर्माजींनी कुबेरासाठी पुष्पक विमानही बनवले होते। हे विमान रावणाने हिसकावले होते अशी मान्यता आहे। द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने कंसाला वश केले तेव्हा कंसाचा सासरा जरासंध श्रीकृष्णाला मारण्यासाठी मथुरेवर वारंवार हल्ले करू लागला। श्रीकृष्ण आणि बलराम प्रत्येक वेळी त्याचा पराभव करत असत। परंतु जरासंधाचे आक्रमण वाढू लागले तेव्हा श्रीकृष्णाने मथुरेचे रक्षण करण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी श्रीकृष्णाने विश्वकर्माला सुरक्षित ठिकाणी स्वतंत्र नगर वसवण्याचे सांगितले होते। त्यानंतर विश्वकर्माजींनी द्वारका शहर वसवले। यानंतर श्री कृष्ण आणि बलराम यांनी यदुवंशी द्वारका नगरीत राहिले। विश्वकर्माजींनी श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, पांडवासाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मिती ही विश्वकर्मा यांनीच केली असे म्हटले जाते।
याशिवाय महादेवाचे त्रिशूळ, विष्णूचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मिती विश्वकर्मा यांनीच केली. असे हे थोर विश्वकर्मा यांची जयंती आज आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हा शुभ प्रसंग माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 13व्या दिवशी येतो. या वर्षी विश्वकर्मा जयंती ही सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी आलेली आहे आणि या दिवशी विशेष त्यांची पूजा करून ओम श्री विश्वकर्मणे नमः या मंत्राचा जाप करून विश्वकर्माचे स्मरण केले जाते.